म्युझिक येईल ना तिथं आता दाखवत असेल प्रत्येकाला मोठे मोठे कार्यक्रम सुरू झाले, काय फायदा नाही. आजी म्हणायची, माझी आजी म्हणायची, ओवी जात्यावर. माझी आजी म्हणायची, ओवी जात्यावर. भीम बनाला सावली, भीम बनाला सावली, कोटी कोटींच्या माथ्यावर. माझी आजी म्हणायची, बनाला सावली, कोटी कोटींच्या माथ्यावर. सारलेलं रान कसं बाहेरून आले छान. भीमाची करणी बोले ही धरणी, भीमाची करणी बोले ही धरणी. जय भीम सन्मानानं, जय भीम सन्मानानं. जय भीम, माझ्या भीम. अशी कमाल केली रे दादा, अशी कमाल केली रे दादा, भीमाईच्या पोरानं. कसं बाहेरून आलं छान. भीमाची करणी बोले ही धरणी, भीमाची करणी बोले ही धरणी. जय भीम सन्मानानं, जय भीम सन्मानानं. अशी कमाल केली रे दादा, भीमाईच्या पोरानं. कमाल केली रे दादा, भीमाईच्या पोरानं. कमाल केली रे दादा, भीमाईच्या पोरानं. काल शिकायची होती बंदी, दिली भीमानं नामी संधी. काल शिकायची होती बंदी, दिली भीमानं नामी संधी. आज शिकायला पोर पोरी, आज शिकायला पोर पोरी, कसे जाती विदेशामंदी. आज शिकायला पोर पोरी, कसे जाती विदेशामंदी. राहायला बाळी, फिरायला गाडी, राहायला बाळी, फिरायला गाडी. हाती मोबाईल फोन, हाती मोबाईल फोन. हॅलो, हा कुठे बसलीस तू? हॅलो, हा तू कुठे बसलायस? 15 दिवस माझ्याशी बोलला नाहीस ना तू? हाय, कसा दिसत आहेस तू? बोलणार नाही का माझ्याशी? मी किती दिवसापासून तुझी वाट बघते आहे रे. हॅलो हॅलो, मैं चंद्रमुखी तू सूरजमुखी, हम कितने हैं रे दोनों दुखी. लगेच तिचा पोरीचा व्हॉट्सअप वरती मेसेज गेला, तिचं वय 15 ते 16 आहे. मुलगाही म्हणतो आहे
हटा सावन की घटा, तू नाही तो दुसरी पटा. व्हॉट्सअप वरती मेसेज गेलाय, इंटरनेट वरती मेसेज गेलाय, सोशल साईट वरती मेसेज गेलाय, पोरगी मात्र बुद्ध विहारात जात नाही आहे. विहारमध्ये जाणं तिचं बंद झालं आहे. संस्कार तिला भेटत नाही आहे. मायबापांना भीती वाटली की 15 वर्षाची 16 वर्षाची मुलगी विहारात गेली म्हणजे कुणी पाहतील तर नाही, पण एक 15-16 वर्षाची मुलगी आमची 4-4 बॉयफ्रेंडना हॅलो हाय करते आहे. मुलगाही तसंच करतो आहे. म्हणून आज मात्र तुम्हाला पाया पडतो, पाया पडून सांगतो, हात जोडून सांगतो, मोबाईलचा वापर फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी करा, बाकी तुमचे धंदे बंद करा. राहायला मारी, फिरायला गाडी, राहायला मारी, फिरायला गाडी, हाती मोबाईल फोन, हाती मोबाईल फोन, अशी कमाल केली दादा मी माईच्या पोरानं. फायदा आज साऱ्यांचा झालाय फायदा. काल लिहून ठेवलाय फायदा आज साऱ्यांचा झालाय फायदा. काही समाज सुटा बुटात, काही समाज सुटा बुटात, हे अभिमान केलाय वाला. काही समाज सुटा बुटात, हे अभिमान केलाय वाला. कधी कुणासोबत बाबासाहेब आंबेडकरांनी कुणासोबत वादा केला? तो दिवस होता 1950. अमेरिकेचे पत्रकार सियान बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला. बाबासाहेबांना म्हटले, मिस्टर आंबेडकर, या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी होऊन गेले, ते एकच पंचा नेसतात आणि तुम्ही मात्र सुद्धा भूतात का? बाबासाहेब म्हटले, आपके डायरी में ये बात जरूर लिख देना. आपने मुझे सवाल पूछा कि गांधी जी एक पंचे पर रहते एक धोती पहनते हैं, मैं सुट बुट में क्यों? इसका आंसर मैं देता हूं, लिख लेना. बाबासाहेब म्हणतात, लहान होतो मी, 4 वर्षाचा असताना माझी आई गेली. माझ्या आईचं प्रेम, माझ्या आईची माया ममता कशी असते मी पाहिली नाही, पण मला माझी आई भेटली माझ्या मीरा आत्यामधून. माझी आत्या अपंग होती. अपंग असलेल्या आत्याने मला मायेची ऊब दिली, प्रेम दिलं. त्या माझ्या आत्याने मला सांभाळ केला आणि तीच आत्या एक दिवस दुकानदाराकडे गेली, दुकानातली साडी घेतली, पैसे दिले, साडी घेतली, पण दुकानदाराने साडी हिसकावली. दुकानदाराने साडी हिसकावली, घाणेरड्या नालीत टाकली आणि माझ्या आत्याला म्हणले, तुम्हा महारा मागांना, शूद्रांना, बहुजनांना, तेल्यांना, कुंब्यांना, माळ्यांना नवे कोळे कपडे नेसण्याचा, घालण्याचा पहिमणी का अधिकार नाही. माझ्या आत्याला ती घाणेरडी साडी दिली. माझी आत्या घरी आली, स्वच्छ धुवून माझ्या आत्याने ती साडी नेसली. अगर मैं जिंदा रहा, मैं कामयाब रहा, तो एक बात जरूर कर देना, लिख देना डायरी में तुम्हारे, मैं तब तक नहीं मरूंगा जब तक मैं मेरे समाज के हर व्यक्ति के शरीर पर सुट-बूट नहीं देखूंगा. ये मेरा 1950 का वादा है. काल लिहून ठेवलाय फायदा आज साऱ्यांचा झालाय फायदा. काही समाज सुटा बुटात, काही समाज सुटा बुटात, हे अभिमान केलाय वाला. काही समाज सुटा बुटात, हे अभिमान केलाय वाला. असा कोणाचा जगात गौरव, असा कोणाचा जगात गौरव,
इतिहासाला केला काय इतिहासाला होतो सडलेलं रान कसं बहरून आलंय छान भीमाची करणी बोले ही हरली भीमाची करणी बोले ही हरली जय भीम सन्मानाला जय भीम सन्माना अशी कमाल केली रे दादा भीमाईच्या पोरा अशी कमाल केली रे दादा अशी कमाल केली रे दादा अशी कमाल केली रे दादा भीमाईच्या